बऱ्याच जणांचा प्रश्न असा असतो की कुक्कुटपालन करावं की शेळीपालन करावं, जास्त नफा कोणत्या व्यवसायामध्ये आपल्याला भेटन किंवा लवकरात लवकर पैसे देणारा व्यवसाय जर म्हणलं तर कोणता आहे. तर मित्रांनो, याच्याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. शेळीपालन किंवा कुक्कुटपालन या दोन्हीपैकी कोणता व्यवसाय जास्त नफा देतो, जास्त पैसे देतो आणि कोणतं म्हणजे कुक्कुटपालन सुरू करावं की शेळीपालन, ह्याच्यावरती आजचा विषय असणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला आपण आजच्या विषयाला सुरुवात करूया. मित्रांनो, बरोबर आहे, आज कोणाला वाटतं आपल्याला 2-4 रुपये, एक 100-200 रुपये आपल्याला रोजचे ज्या व्यवसायातून भेटल तो व्यवसाय आपण करायला पाहिजे. 100% खरं आहे, 100% बरोबर आहे. तर मित्रांनो, तसं जर रोजचे पैसे जर तुम्हाला समजा कमवायचे असेल तर त्याच्यासाठी योग्य जर म्हणलं तर कुक्कुटपालन आहे. कोंबडी पालनामध्ये तुम्ही बरेच काही जाती आहेत, पण माझ्या हिशोबानं नंबर 1 जर क्वालिटीचं अंड्यासाठी आणि मटणासाठी जर म्हणलं तर गावरान कोंबडी आहे. कारण गावरान कोंबडीच्या अंड्याला 15 ते 20 रुपये प्रति अंड्याला भाव आहे. म्हणजे एक अंडं तुमचं कोंबडीचं हे बऱ्याच ठिकाणी, काही ठिकाणी 15 रुपयाला विकतात, काही 20 रुपयाला विकतात, काही ठिकाणी 10 रुपये 12 रुपयाला, अशा आपापल्या पद्धतीनं समजा आपापल्या भागामध्ये ज्या त्या किमतीनं विकत आहे. पण 10 रुपयाच्या समोर कोंबडीचं अंडं विकलं जातं. त्याच्यानंतर कोंबडी जर विकायला गेलं तर कोंबडी 500 रुपयाच्या आतमध्ये देत नाही. त्याच्यानंतर कोंबडा जर म्हणलं गावरान कोंबडा, प्युअर गावरान, तर 800 ते 1000 रुपयापर्यंत एक कोंबडा आपल्याला पैसे देऊन जातोय. आणि मित्रांनो, याचा व्यवसाय म्हणजे कोंबडी पालनाचा असा आहे की तुम्ही एका कोंबडीपासून पण सुरू करू शकता. एका कोंबडीपासून जरी सुरू केलं, एक कोंबडा आणि कोंबडी आणली, त्यांच्यापासून जरी सुरू केलं तर भविष्यामध्ये तुमच्याकडे भरपूर काही, त्याला जास्त कालावधी लागत नाही. कारण कोंबडी पालन असं आहे, कोंबडी पालनामध्ये झपाट्यानं वाढ होती. कारण की एका कोंबडीखाली आपण 16 ते 20 अंडे ठेवून ते पिल्ले काढू शकतो. म्हणजे एक कोंबडी तुम्हाला एक